अपडेट विजय कांबळे, संजय मात्रे यांनी आमच्यापर्यंत हा सर्व अपडेट पोहोचवला गेला, म्हणजे त्यांचं मनापासून आभार आणि कौतुक. आणि अमित दुधनाथ मागील वर्षी शेवटच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, ज्यावेळी चॅम्पियन प्रीमियर लीग होती ना तिकडे मात्र आरके संघाने बाजी मारली होती आणि तेव्हा काय गोलंदाजी राहिली होती. म्हणून आता बॅटर म्हणून त्याचा उपयोग केलाय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन एक चांगला माइंडसेट या संघाचं पाहायला मिळतंय. नक्कीच अमित दुधनाथ विषय म्हणायचं झालं तर मात्र हा खेळाडू मधल्या पाळीमध्ये यायचा, मात्र जेपेल मध्ये त्याने काय केलं, कैवल्य बंडू याने की त्याला सलामीवरून पधारण्यात आलाय आणि तो नक्कीच या संघासाठी चांगला खेळ करू शकतोय. कुणाल पाटील कॅप्टन, कूल सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आणि मॅच विनर खेळाडू असा अष्टपैलू नेतृत्व सध्या विहारा सुपर किंग रोहन कुंजबिहारी पाटील यांच्या भरवशाचा प्लेअर कोण असेल ना तर कुणाल पाटील आहे. एका साइडला आरके टायगर रणजितजी किणी यांचा आवडता खेळाडू कोण आहे तो आहे कैवल्य पाटील. जुचंद्र प्रीमियर लीग पंच विशाल नाईक सर, ललित भोईर सर मैदानाच्या दिशेने अंपायरच्या भूमिकेमध्ये इशारा करतायत. पहिला मॅच ऑन होईल. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये जुचंद्र प्रीमियर लीगचं स्वागत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता परंतु बॅकफुटला स्लॅश केले कव्हर पॉइंटला. पहिला बॉल, पहिला वार, पहिला जेपीएल चौकार. तर पहिल्याच चेंडूवर काय बघायला मिळालं तर चौकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू ओ यार मात्र अगदी खोलात चेंडू हाताळला होता. चेंडू मात्र येतो या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाते तत्पूर्वी मात्र एक धाव पळून पूर्ण केले गेले कैवल्य आणि अमित दुधनाथ यांच्या माध्यमातून. अनेक टुर्नामेंट एकमेकांच्या जोडीला केल्यात, एकमेकांच्या संघामध्ये खेळत असतात. अनुभव आहे दोघांकडे म्हणून लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. एका साइडला एक्सपिरियन्स, एका साइडला यंगस्टर अशी ही जोडी आणि एका साइडला अनुभवी कुणाल पाटील. 130 धावा कैवल्य पाटीलच्या 14 इनिंग मध्ये अगोदर उल्लेख केला होता आपण आणि पहिल्याच बॉल मध्ये चौकार आल्यानंतर 2 बॉल 5 रन. लेफ्टीला आज ऍडव्हान्टेज दिलाय आणि नाईट मध्ये काय तितका फरक नसतो कारण की वारा सेम असतो लेफ्टी राईटी, पण तो कॉम्बिनेशन महत्वाचा आहे. दुसरा बॉल, तिसरा चेंडू स्ट्रेट खेळायचं होतं. ऑन द फटका केलाय, कव्हरला चेंडू जातोय सर्कलच्या बाहेर आणि दोघांकडून चांगला कॉलिंग. सिंगल डबल मध्ये एक्सपर्ट आहे अमित दुधनाथ आणि कैवल्य पाटील रन बिटवीन द विकेट मध्ये माहीर आहे. 2 धावसंख्येने धाव फलक 3 बॉल 7 रन. पुन्हा एकदा कुणाल पाटील गोलंदाजी मार्कवर अमित दुधनाच्या पाठी. चेंडू मात्र या आतमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, घातक फटका चेंडू फलंदाजा खेळला जातोय मात्र यश जास्त काय मिळणार नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अंकित केली पाहिजे. या एकच्या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिन बाद 8 धावसंख्येवर. जर पाहिलं तर विकेट मिसिंग बॉल होता. पंच नेहमी निरीक्षण करत असतात बॉल नेमका डिलिव्हर कुठे झाला, इम्पॅक्ट इन लाईन मध्ये आहे का, विकेट हिटिंग बॉल आहे का, कुठे स्टंप वरती बॉल लागतोय की नाही आणि तेच डिसिजन. विकेट मिसिंग बॉल लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन. 4 बॉल 8 धावा. कैवल्य पाटील स्ट्राईक एंडला. हो यावेळी मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू निघून जाते. अमितचा कॉल होता आणि काय कॉलिंग आहे दोघांमध्ये. 1 रनने धाव फलक पुढे येईल. 5 बॉल 9 धावा. नक्कीच आता मात्र बघायचं दोन्ही संघ खेळाडू जे आहेत ते मात्र संयमी खेळी करतात आणि दोघांचे डावपे दोघांना माहिती आहे. एका बाजूला आपण कैवल्य बघू शकतो 3 चेंडूचा सामना केलाय आणि 6 धावसंख्येवर खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला अमित दुधनाथ याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावांवर तो खेळतोय. यावेळी मात्र चेंडूला बघितलं सोडून दिलं मात्र निश्चितच इष्टाच्या स्वरूपात चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिझनला चौकाराकरिता पाहतोय म्हणजे 5 धावा येतील. पाहण्याकरता स्टंप उडवण्याचा इरादा होता. टीसीपी आणि जेटीसी वरती एक क्षणचित्र दाखवले जात आहेत. फुलटॉस बॉल स्टंप वरती हिट करायचं होतं. विकेट जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर बॉल गेला आणि अमित दुधनाथची चांगली नजाकत छेडण्याचा इरादा केलाच नाही. 4 आणि 1
अवंतर. टोटल 5 एक्स्ट्रा धावा आल्या. 14 रन 5 बॉल. उलटास बॉल 38 सर्कलच्या बाहेर खेळायचं होतं. मिड ऑफला फिल्डर आहे आणि तो येईल लॉंग ऑफ रिझनला. निखिल आलाय. निखिलने चांगला झेल घेतलाय आणि निखिलला बोललं जाते कन्नाईज बॅक. घेतल्यानंतर कन्नाईज बॅक. विहाना सुपर किंग इज बॅक. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या. टोटल रन खेळायचं होतं. मिड ऑफला फिल्डर आहे आणि तो येईल लॉंग ऑफ. एन्जॉय करता मित्रांनो. चौथा पर्वाचा आणि चौथ्या पर्वामध्ये पहिलाच सामना रंगला जातोय. एका बाजूला विहाना सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूला आरके टायगर्स या दरम्यान सामना चालू आहे. म्हणजेच काय तर रोहन पुजारी पाटील आणि दुसऱ्या बाजूला रणजितजी किणी यांचा संघ पाहायला मिळतोय. तर एक विकेट गेली आहे. 1 डाऊन मध्ये दाखल होतोय. फलंदाज आणि ज्या ज्या संघाचा मॅच चालू असेल ना एक्स्ट्रा मेंबर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये पाठवून ठेवा. चिराग भोईर आल्यात मला वाटते मैदानाच्या आतमध्ये. चंद्रपाड्याचा हा खेळाडू नेहमी विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. ओपनिंगला येणारा खेळाडू आहे. बॉलिंग मार्क वरती आता जर पाहिलं ना जुचंद्र विलेज एंड कडून गोलंदाजी होईल. जीएम स्कूल एंड कडून गोलंदाजी आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्क वरती स्वप्नील मुकादम. पहिलाच बॉल स्वप्नील मुकादमचा आणि पहिल्या बॉल वरती पहिला वार स्वप्नील मुकादमचं केलंय. कैवल्य पाटीलने स्वागत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर ग्रीप बदलली. पोझिशन बदललं. उलट दिशेने चौकार. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. एका साईडला स्वप्नील मुकादम आहे सध्या तो बॉलिंग मार्क वरती. आणि त्याचा विचार केला ना तर JPL मध्ये त्याच्या नावावर देखील टोटल 10 ओव्हर आणि 5 बॉल मध्ये 6 विकेट घेतले स्वप्नील मुकादमने. परंतु सध्या महागड्या षटक कैवल्य पाटील एकाच संघामधून खेळत असतात म्हणून तो अनुभव आहे. कुठे कमजोरी आहे, कुठे मायनस पॉइंट आहे, कुठे प्लस पॉइंट आहेत या गोष्टी माहिती आहेत. 22 धावा 1 विकेट 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर काय सलगचा तिसरा चौकार येईल का कैवल्यच्या बॅट मधून. यावेळी पुन्हा एकदा लॉक केलेला आहे ऑन साइडला आणि पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये. हो काय फिल्डिंग सॅम गायकवाड. हाताने जर संपर्क होत नाही ना तर कधी कधी पायाचा वापर केला जातो. फुटबॉल प्रमाणे चेंडूला अडवलंय आणि ते 3 रन कंप्लीट केले. 3 धावेने दापडत 3 बॉल 25 धावा. नक्कीच काय एफर्ट दाखवलाय सॅमने. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. अगदी शेवटच्या क्षणामध्ये हा चेंडू अडवला गेलाय. जसं जणू काय वाटलं होतं की आज चौकारपर्यंत जाईल मात्र एक धाव अडवली गेली आहे. या 30च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 1 गडी बाद 25 अशी स्थिती पाहायला मिळते आरके टायगर्स या संघाची. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चौथ्या चेंडूसाठी सज्ज होतोय मिस्टर स्वप्नील मुकादम. यावेळी मात्र चिराग सामोरं पाहतोय. यार मात्र फुल टप दिली होती. चेंडूला मात्र खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू मात्र येतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं पाहिजे तत्पूर्वी एकच धाव मिळेल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावर. आतापर्यंत पाहिलं तर 6 बॉल 17 वरती खेळतोय. अगोदर उल्लेख केला होता 140 धावा 130 धावा
या खेळाडूच्या नावावर आहेत. अगदी 150च्या आसपास पोहोचलाय. 3 रन कमी आहे 150 धावा होण्याकरता. कैवल्य पाटील या संपूर्ण JPL चे जेवढे सीझन झालेत त्यामध्ये ज्यांनी जेवढे इनिंग केलेत ना त्या इनिंगचा रेकॉर्ड आहे. यावेळी फुल टॉस बॉल, पंचांनी इशारा केलाय नो बॉल आणि चेंडू जाते सीमारेषी पार. कैवल्य पाटील JPL मध्ये एक विक्रम नोंदवतोय. त्याच्या नावावर 150हून अधिक धावा होत आहेत. टाळ्या त्याच्याकरता झाल्या पाहिजे. नक्कीच 2 चेंडू पडला गेलाय आणि 5 धावा या मिळाल्या जातात. पुढचा चेंडू होता फ्रेट डाऊन द विकेटने. ओ या मध्ये चौकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र डीप फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये येतोय. तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव घेत असताना इथे मात्र थर्ड अंपायर केला रेफर केले जाते. थर्ड अंपायर येतीलच परंतु काय चतुराई आहे कीपरची. पाण्याची व्यवस्था करा. आयोजकांना विनंती करीन मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे अंपायर आमचे येथील वॉर्डरूम मध्ये. मनीषला सांगितलं मी नाही ऐका नाही. मनीष स्टँड आता लागला त्याला तो वरती आता चालला. मग तुझा पहिला उद्देश सांगतो तुला. धगधग आहे मनामध्ये. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे परंतु पंच आमचे निरीक्षण करतायत. सगळे 25-25 मिनिट टाकले. आता कोण पण उचली तर काय करशील. थांब पाचवीत. डिसिजन येईलच. आपण फील्ड सेट करून ठेवा. फील्ड सेट करून ठेवा. महत्वाचा विकेट आहे म्हणून पंच देखील वारंवार रिप्ले पाहत आहेत. नेमका आउट आहे की नाही आहे यामध्ये चर्चा आहे. परंतु कैवल्य पाटीलने एक विक्रम नोंदवलाय. विजय कांबळे यांनी माहिती दिली की 150हून अधिक धावा त्याच्या नावावर झाल्यात. या स्पर्धेत संपूर्ण JPL सीझन जे आपण पाहिले मागील सीझन मध्ये मिस केला होता परंतु 3 सीझन मध्ये त्यांनी या संपूर्ण धावा केल्या. संजय म्हात्रे आणि विजय कांबळे ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. आणि JPL मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर असतील तर त्याची चर्चा आपण करणार आहोत. जितेश पाटील बंधू आणि अगदी तो देखील एक विक्रम नोंदवण्याकरता रेडी आहे आणि तो विक्रम होईलच कारण की त्याला फक्त 3 रन पाहिजे आहेत 300 रन करण्याकरता. जितेश पाटील बंधू नंबर 1 ला आहे JPL मध्ये. त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. डिसिजन पेंडिंग आहे आणि पंच चर्चा करतायत कारण की JTC आणि TCP हे दोन्ही चॅनल टाइप आहेत. कोलॅब्स आहेत आणि दोघांचं कोलॅबोरेशन आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. मला माहिती होती. सांगतो ऑनफील्ड वर जाऊ दे. सुरू चालतो तू मोठी स्क्रीन ठेव. मोठी स्क्रीन ठेव. लावलं होतं त्याला लावलं. पुन्हा उरला नाही. हां सुनाने उरला नाही. आता बघ हे आता बेस नाही उरली. आता पाय आहे आसपास जवळ दिसते. नाही नाही दिसत नाही. सुना उरलाच नाही. बॅट पोचली नाही. आऊट ठीक आहे तू काढ. बॅटर इज OUT रन आउट. कैवल्य परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा अपघात मी म्हणेन. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन काही
गरज नव्हती. मी म्हणेन भावेश चांगली बॅटिंग करत होता, पण तो कैवल्य स्ट्रायकिंग वर देखील असणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर काय झालंय, तो रन आउट झालाय. आणि एका साईडला आता जर पाहिलं ना तर विहाना सुपर किंग मध्ये ज्याने जे पर्व गाजवलं होतं ना, तो खेळाडू आता त्यांच्या अपोजिट खेळण्याकरता आलाय, मैदानाच्या आतमध्ये आलाय. सबसे हटके कुणाल मटके मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे पण बाबा लागेल. काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे कुणाल पाटील. पिंकी देखील अप्रतिम होती, परंतु ज्या पद्धतीने चेंडू वेस्टर्न वरती लावला ना, ऍक्शन अँड रिॲक्शन टाइम जर पाहिला तर मिनी सेकंड मध्ये हा रनआउट घेतलाय. कौतुक करेन. 32 धावा 2 विकेट. कुणाल मडके आलाय, एक जबरदस्त खेळाडू. बॅकफुटला स्लॅश केलाय, कव्हर पॉइंटला आल्या आल्या स्वॅग से स्वागत कुणालच्या बॅट मधून येतोय. पहिलाच चौकार. ओव्हरची वेळ समाप्ती. 2 ओव्हर 36 रन 2 विकेट आरके टायगर्स टीमच्या.
त्यानंतर अनेक खेळाडू आहेत, निलेश मोरे, हिमालय पाटील, दिलीप पांडे, जयेश, नितेश, ध्रुवेश. परंतु दोघांमध्ये पाहिलं तर कैवल्य पाटीलचा जर विचार केला 8 बॉल 22 रन त्याने केला, रनआउटच्या माध्यमातून तो आउट झाला. त्यानंतर अमित दुधनाथ 3 बॉल मध्ये 2 धावा. चिराग भोईरचा विचार केला तर 7 बॉल 5 नॉट आउट सध्या खेळतो. आणि कुणाल मडके 1 बॉल 4 वरती तो देखील नॉट आउट. बॉलिंगचा विचार केला विहाना सुपर किंगचा तर पहिल्या ओव्हर मध्ये कुणालच्या आल्या टोटल 13 धावा, 1 विकेट, 2 डॉट बॉल त्यांनी घेतल्या. स्वप्नील मुकादम महागड्या षटक 22 धावा कुठल्या गेल्या त्या ओव्हर मध्ये. आणि रवी महतो याने 4 रन देत 4 डॉट बॉल देखील घेतले. थँक्यू. पंचांना देखील आम्ही सूचित करतो इकडे दोन जे खेळाडू आहेत, बॅटर जे आहेत, जे दोन्ही क्रीज सोडतील तेव्हाच रन पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. पंचांनी देखील लक्ष द्यायचं आहे. दोन्ही खेळाडू जे आहेत ते मात्र जी धावा आहे ती मात्र पूर्ण करण्यासाठी दोघांना क्रीज सोडावी लागेल याकडे लक्ष द्यायचं आहे. तुला बोललो ना त्याच्यांची घे. यावेळेस बघू शकतो चलच्या स्वरूपात गडी बाद झालाय फलंदाज कुणाल मडके. देखील JPL गाजवले. अनेक वेळा अशा अडचणीमध्ये येऊन त्याने षटकार ठोकलेले आहेत. म्हणून फार महत्वाचा खेळाडू आहे. 40 धावा. RK टायगर कैवल्य पाटील आउट झाल्यानंतर गाडी डगमगले, धावसंख्येला लगाम लागलाय आणि इथून कमबॅक केलाय विहाना सुपर किंग या संघाने. नुसता कमबॅक नाही मी म्हणेन वेल डन, वेल बॉल. बॉलर मार्कवरती बॉलर पुन्हा एकदा सत्यवान. हो यावेळी प्रश्न विचारलाय भूषण भोईर सारख्या बॅटरला आल्या नॅचरल बाउन्सचा वापर केलाय, रायझिंग डिलिव्हरी टाकले, सरप्राईज केले, डॉट बॉल. तर नक्कीच या 4 षटकानंतर शिवतेज स्पोर्ट्स संघाचा संगणक आणि पत्तू पॅकर्स या संघाचा संगणक यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. अगदी चांगला चेंडू पडला होता सत्या या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, शरीरभेदी चेंडू बघायला मिळतोय. अगदी निर्धाच्या स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये भूषण मार्फत. सरप्राईज डिलिव्हरी होती. आणि मी म्हणेन कुणालने सांगून ठेवलंय सत्याला भूषणची कमतरता काय आहे तर बाउन्स बॉल खेळण्यामध्ये तितका माहीर तो नाहीये. या 2 चेंडूवरती एक दिसलंय आणि कुणालने तेच सांगितलं की सातत्याने तू रायझिंग डिलिव्हरी टाक. अशा प्रकारे काहीकांना प्रश्न पडला की बाउन्स बॉल दिला नाही तर हा बॉल बाउन्स नाही आहे. ज्यावेळी मस्तकाच्या खालून आणि शोल्डरच्या वरून कानाच्या लेवलला जातो ना ते असते रायझिंग डिलिव्हरी. जागते रहो हा इशारा दिलाय आणि म्हणूनच भूषण तेच आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो की ही रायझिंग डिलिव्हरी. हा चेंडू तुम्हाला बाउन्स मिळणार नाही. डॉट बॉल येतात. प्रेशर भूषण वरती देखील आहे. अट्टहास केलेला आहे स्ट्राईक घेण्याचा. भूषण कधीही केव्हाही कमबॅक करू शकतो. षटकार ठोकू शकेल का? हो यावेळी मात्र डाऊन द लेग साइड वाईट बॉल. अगोदर 2 चेंडू रायझिंग टाकले. यावेळी स्टंप वरती नेम साधायचा होता आणि इथे वाईटच्या स्वरूपात 1 रन. 10 फलक 41, 3 विकेट, 3.3 बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज गोंधळी मार्कर सत्या चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. यावेळेस मात्र भिरकावला क्षेत्ररक्षक आहे तिकडे नाही करणार चुकी. अजून 1 विकेट डाऊन होते तो म्हणजे भूषण भोईर जाईल डगआउटच्या दिशेला.
मॅच आपला कॅप्टन टॉसबॉक्सच्या दिशेने त्वरित पाठवून द्यायचा आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. शिवतेजचा आलेला आहे सिंग इज किंग 5 सिंग. पतू पॅकर आपला देखील कॅप्टन मला वाटते निखिल पाटील असेल आपण देखील यायचं आहे. 2 बॉल शिल्लक आहे. 41 धावा 4 विकेट 2 ओव्हर मध्ये 36 कुटे आणि त्यानंतर केलेला कमबॅक हेच तर सांगून देते त्या JPL चा थरार. पुढचा बॉल बॅकफुटला पंच केलाय. पॉइंटला डीप मध्ये चेंडू जातोय. कव्हरचा फिल्डर पुढे येईल आणि आरामात आता 2 धावा सध्या कंप्लीट होते. नंदकुमार रावते 2 धाव संख्येने धावफलक 43च्या घरामध्ये कमबॅक करावा तर VSK सारखा करावा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 36 आणि आतापर्यंत 5 बॉल टाकून झाले. शेवटचा बॉल 43 धावा. नक्कीच जणू काही असं वाटलं होतं की 60 पर्यंत जाईल की काय, मात्र 43 धावांवर आतापर्यंत बघायला मिळते धावसंख्या. शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने यावेळी माझा जोरकत माझा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जातोय चेंडू निर्धाराच्या स्वरूपात आणि 43 धावा बनवलेत आणि 44 धावांचा टार्गेट असेल. आपण बघू शकतो आरके टायगर्स या संघाने 44 धावा धावफलकावर लावले जात आहेत. चला 2 संघ आलेत का काय बोलतो? एका बाजूला स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला पत्तू पॅकर्स या दरम्यान नाणेफेक केली जाईल. स्वतः आदरणीय सुशीलजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही टीम जर पाहिलं तर एक सर्व हंगाम गाजवलेत. एक चांगली साईड आहे दोन्ही टीमचे. सुशीलजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. छापा आणि काटा असा टॉस बनवला या स्पर्धेकरता. आकर्षक टॉस आहे. पतू पॅकर सांगतात की शिवतेज सांगते पतू पॅकर पतू पॅकर कॉलिंग करेल. घरत साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन 4 ओव्हरचा मॅच. काटा असा कॉल छापा आलाय. सुशीलजी आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आसनस्थ व्हायचंय VIP डाइस वर. टॉस जीता है डिसीजन क्या रहेगा? फील्डिंग करेंगे हम लोग. फिर से एक बार शिवतेज टीम में आपको लिया है, क्या कहना चाहोगे? अभी उनका भरोसा था कि अच्छा खेलूंगा तो परफॉर्म करूंगा, ट्राई करूंगा अच्छा. और कैसे एंजॉय कर रहे हैं JPL सीजन 4? बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया, बहुत अच्छा. और लास्ट टाइम जो परफॉर्मेंस आपका हुआ था इस बार भी वैसी ही झलक दिखाई देगी? ट्राई करता हूँ. तो कमी बोलतो. ऑल द बेस्ट. आपली स्ट्रॅटेजी आपण आकाशचे पतू पॅकरचे कॅप्टन आहेत आणि निखिल पाटील तुम्ही टॉस जिंकला असता डिसिजन काय असतं? आता बॅटिंग करायची आणि एक मनामध्ये टार्गेट असते की या धावसंख्येवरती पोहोचलो तर एक सेफ पोझिशन मध्ये जाऊ शकता. 40-45 क्रॉस करण्याचा. पतू पॅकर खऱ्या अर्थाने तुमचा आवडता संघ असेल. JPL मध्ये तुम्ही पतू पॅकर या संघामध्ये नेहमी खेळता. काय म्हणाल पतू विषयी आणि तुमच्या टीम विषयी? क्रिकेटचा खूप म्हणजे प्रेमळ व्यक्ती आहे. त्याला क्रिकेट खूप आवडतो आणि तुम्ही बघत असता तो कुणाला काही कमी करून देत नाही. क्रिकेटसाठी तो सगळं समर्पित करतो असतो. आणि एकंदरीत या आयोजकांनी घेतलेली मेहनत ही JPL इतकी शानदार. थोडी लेट चालू झाली पण थेट आहे ही स्पर्धा. काय म्हणाल आयोजकांविषयी? खरंच बोलायला गेलं तर आयोजन करणे हे सोपं काम नाही आहे. बोलायला सगळेजण बोलतात या असे तसं, पण त्यांनी एकदा करून बघावं काय असते ते. आयोजन करा समजेल काय मिळत असते. आणि ज्यांनी केले मनीष प्रथमेश अजून टीम आहे सर्व नवीन मात्र असतील त्यांचं मी खूप आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला नाही क्रिकेट खेळायला भेटतो. आणि नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया आहेत पतू पॅकरचे कॅप्टन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. तर सेंटर न्यूज आहे की टॉस जिंकलेला आहे शिवतेज चंद्रपडा. वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. थँक्यू JTC अँड TCB. ओव्हर टू कमेंट बॉक्स. थँक्यू. अक्षयजित साटम यांचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो. तर सलामीची जोडी वेहाना सुपर किंग या संघाची पाहायला मिळते. दोन्ही संघाची एक एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ दे जेणेकरून तुमची जी नावं आहेत ती आमच्यापर्यंत पोहोचली जातील. तर सोरन स्कोरिंगच्या भूमिका पाहू शकतो. त्याच्यानंतर महेंद्र भगत यांना देखील पाहू शकतोय. प्लीज एक एक प्रतिनिधी पाठवून द्या जेणेकरून तुमची जी नावं आहेत ती मात्र आम्हाला समजतील याकडे लक्ष द्या प्लीज. विनंती करतोय. वेहाना सुपर किंग आणि RK टायगर्स प्लीज.
जेणेकरून तुमची जी नावं आहेत ती आमच्यापर्यंत पोहोचली जातील. आम्हाला नाव माहिती आहेत, परंतु क्वचितच नावं माहिती आहेत, याकडे लक्ष द्या प्लीज. चला मी प्लीज विनंती करतोय दोन्ही संघांना की दोन्ही टीमचे 12 मॅन जोपर्यंत आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येणार आहे तोपर्यंत आपण सामना थांबवतो. प्लीज मी विनंती करतोय दोन्ही टीम्सला, कारण की ज्याप्रमाणे 12 मॅन फार महत्वाचे असतात. काही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत माहीत आहे, परंतु काही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत ज्याप्रमाणे पोहोचत नाही आहेत, त्याच करण्याचं प्लीज विनंती करतो. लगेचच 12 मॅन पाठवायचे आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा. स्ट्राईक कडे बॅटर्स पाहायला मिळतोय मिस्टर गोपी. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. ओ यामध्ये स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेला आहे. हा नक्कीच इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झाला. दुसरा धाव इथे मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुहेरीमध्ये कसं कन्वर्ट केलं ते नक्कीच दोन्ही खेळाडूंनी मात्र दाखवलं गेलं. एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला गोपी. गोपी 2 धावांची स्वतःचं आणि संघाचं अकाउंट इथे ओपन करत असताना आपण पाहू शकतोय. प्रतिषटकामध्ये 11च्या फरफने चालायचं आहे विहाना सुपर किंग या संघाला. पहिल्या चेंडूवर तर 2 धावा मोजल्या गेल्यात कवेल पाटील यांच्या माध्यमातून. एक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग, त्याच्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला शतचक बघू शकतोय. पॉइंटला शतचक बघू शकतो आपण 30 सर्कल मध्ये ओव्हर द विकेटने. ओ यार मात्र काय चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. कवेल पाटील यांनी मात्र मागच्या चेंडूचं उत्तर जणू काय या चेंडूवर दिलं गेलंय. लेग बायच्या स्वरूपात एकदम ऍड केली जाईल. सुरुवात तर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं गेलं तर विहाना सुपर किंग्स आणि त्यांचे विपक्ष जर पाहिलं तर आर.के. टायगर्स या दोन संघाच्या माध्यमातून JPL जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 4 मधील हा पहिला मॅच आपण पाहतायत. पहिल्या डावात ज्याप्रमाणे 43 धावा बनल्या गेल्या आणि 44 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय ते म्हणजे आर.के. टायगर्सच्या संघाने. आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना विहाना सुपर किंग्स अगदी जर पाहिलं गेलं तर कुणाल पाटील त्याच्या नेतृत्वामध्ये तो संघ संपूर्ण खेळतोय. दुसऱ्या बाजूला कविल्य पाटील यांना आपण बघतायत. परंतु जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये बॅटल हे रंगतदार पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज कविल्य तयार ओव्हर द विकेटने. इथे चांगला बॉल होता, सन्मान दिला बॉलवरती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिट करू शकले नाही आहेत भूषण. या बॉलवरती मिळेल सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते म्हणजे 4च्या घरामध्ये. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने झालेली आहे ते म्हणजेच विहाना सुपर किंग्स या संघाची. प्रत्येकानं उत्कंठा होती या संपूर्ण स्पर्धेची आणि अगदी जर पाहिलं तर JPLचं हे 4थं पर्व आपण जरूर पाहतायत. तर पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने कवेल पाटील. यावेळेस मात्र फलंदाज गोपी. यावेळेस मात्र हुकच्या माध्यमातून चेंडूला खेळलं जातंय. चेंडू मध्ये डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये दन 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 दर करत निघून जातोय 4 धावांकरिता.
आणि तेच आतापर्यंत दिसून येतंय. म्हणजेच काय तर या मॅच मध्ये पलटवार करावं लागेल विहाना सुपर किंग्सच्या संघाला. ज्या वेळेला जर पाहिलं तर जुचंद्र प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं. प्रत्येक टीम मध्ये एक एक आयकॉन असतो. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर चांगले खेळाडू असतात, चांगले पॅकर्स असतात आणि त्याच कारणास जर पाहिलं गेलं तर JPL एक सक्सेसफुल स्पर्धा म्हणून नेहमीच त्याच्याकडे पाहिलं जाते. आणि आजच्या पहिल्या रात्रीमध्ये ही पहिली मॅच आपण बघतायत. पाहूयात कुठला संघ विजय होईल हे देखील पाहणं महत्वाचं राहील. प्रत्येक संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. खेळाडू अर्थात जर पाहिले तर उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज आहेत, उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सर्वात मोठा अगदी जर पाहिलं गेलं तर टीम मध्ये असणारा सपोर्ट अर्थातच जर पाहिलं गेलं तर फिल्डिंगचा आणि फिल्डिंगचे एफर्ट आपण पहिल्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये जर पाहिले तर विहाना सुपर किंग्सचे पाहिले गेले. ज्याप्रमाणे जर पाहिले तर कव्वेलेची विकेट मिळाली, त्याच कारणाचं कुठेतरी जर पाहिलं गेलं तर या 44 धावांवरती थांबू शकले. अन्यथाच 50च्या पलीकडे RK टायगर्स हा संघ जाऊ शकला असता. कारण की जी सुरुवात केली होती कव्वेलेने ती मात्र धमाकेदार आपण पाहिली गेली. आणि पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती लागल्या गेल्यात 9च्या घरामध्ये 18 बॉल आणि करायच्यात 35 धावा. आता मात्र षटक क्रमांक जर पाहिले गेलं तर दुसऱ्यामध्ये दाखल झाले JB अर्थातच जर पाहिलं तर जयेश बुरकुण यांना आपण पाहतायत. गेल्या काही वीक मध्ये जी पतू बॅकरची स्पर्धा पार पडली गेली, शेवटच्या आपण 6व्या दिवसामध्ये जर पाहिले गेल्यानंतर NCAचे 10 संघ होते आणि अगदी जर पाहिले गेलं तर उत्कृष्ट गोलंदाज हा किताब याच मैदानावरती नाईटच्या फॉरराऊंड मध्ये घेतला. म्हणजे अनुभव आहे JB कडे. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर नाईटच्या फॉरराऊंड मध्ये जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज किताब घेतलाय. पाहूयात या JPL मध्ये काय पर्व गाजवतील. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाल्या, ऑन साइडला फटका सजवलाय. उंची जास्त, लांबी कमी, डीप विकेटला कुणाल मडके सबसे हटके त्याने टिपलाय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का विहाना सुपर किंग्स या संघाला. धावसंख्या 9 असताना निखिलची विकेट गेली त्यावेळेला जर पाहिलं तर कवेलाचं चांगलं रिॲक्शन पाहायला मिळालं. कारण की त्याला माहिती आहे एक एक विकेट या JPL मध्ये फार महत्वाचे असतात आणि सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतलेले आहे. ते म्हणजेच JB जयेश बुरकुण या गोलंदाजाने
आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेलेली आहे. पाहूयात JPL पर्व 4 मध्ये पहिली हॅट्रिक साधण्याचा मान या गोलंदाज दिला जाईल का. पहा पहिली कॅच पकडली होती ती म्हणजे निखिलने, ती म्हणजेच मिड विकेटला आपण पाहिली पहिल्या डावामध्ये, आणि त्याच्याकडून अपेक्षा फार मोठ्या होत्या या मॅच मधून. परंतु जर पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती त्याची विकेट गेले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालं मिस्टर सॅम. या फलंदाज देखील जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा विक्रम नोंदवलेला आहे, आणि तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर जर पाहिलं गेलं तर 4 वरती दाखल झालेला आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर JB. पाहूयात या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का. ऑन हॅट्रिक, बॉल तयार, ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटका पाहायला मिळतो विथ द टायमिंग. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, भेदणारा फटका पाहायला मिळतोय. JPL चौकार. चांगल्या स्ट्रोक्स मध्ये कन्वर्ट केलंय. सॅम आल्याला मात्र चौकार तो ठोकतोय, आणि धावसंख्या आपण पाहू शकतोय 13 या धावसंख्येवर पोहोचले गेले. सॅम विषयी म्हणायचं झालं तर मात्र हा एक आक्रमक खेळाडू आहे. जर हा टिकला तर नक्कीच या धावसंख्या बनू शकतो. यावेळी मात्र अगदी कट करण्याचा प्रयत्न झाला होता, स्केअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात, निर्धार चेंडू आलाय. चांगल्या चेंडूची सांगता बघायला मिळते. अगदी मागच्या चेंडूचं जणू काही उत्तर दिलंय ते मिस्टर जयेश बुरकुंड या गोलंदाजाने. चेंडू गेला निर्धाच्या स्वरूपात ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा अगदी दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी एक धाव, या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 2 गडी बाद 14 अशी स्थिती पाहायला मिळते वेळा सुपर किंग या संघाची. आता मात्र 13 चेंडू आणि या 30 धावांची गरज असेल. आपण बघू शकतोय युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता. अगदी TCP लाईव्ह, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतोय तर म्हणजे GTC च्या माध्यमातून या मॅचचा आनंद तुम्ही घेऊ शकता. शेवटचा चेंडू असेल, लास्ट गो मिस्टर जयेश बुरकुंड. स्ट्रायकरकडे आपण फलंदाज बघू शकतो स्वप्नील. यावेळी मात्र दूरवरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. अगदी बॅकफुटला गेलो जाऊन मात्र चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव घातक ठरू शकली असती. कैवल्य पाटील यांनी जर चेंडूला व्यवस्थित गॅदर करू शकले असते तर मात्र 2 धाव काय करू शकत नाही. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 2 गडी बाद 16 अशी स्थिती पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 28 ची गरज असेल. काय होईल, काय घडामोडी घडल्या जातील तत्पूर्वी मात्र युवराज डीजेला पंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डीजे. मानाची स्पर्धा आहे, आणि अगदी जर पाहिले गेले तरी या स्पर्धेची पहिली रात्र आपण पाहता TCP लाईव्ह. अर्थात जर पाहिले गेले तर महेंद्रजी भगत, आणि अगदी जर पाहिले गेले तर JTC लाईव्हचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे यांना आपण जरूर बघतायत. आणि जर पाहिले गेले तर चांगली
टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केले जाते संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय 44चं लक्ष असताना आतापर्यंत 12 चेंडूमध्ये बनला गेल्यात ते म्हणजेच 16 धावा आणि येणारे चेंडू असतील 12 मध्ये करायचे 28 धावा पहा पहिली जर पाहिलं तर षटकामध्ये धावा कमी होतात दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा कमी प्रमाणात पाहायला मिळते त्याचं कारण काय की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 2 विकेट ज्या प्रामुख्याने महत्वाच्या होत्या निखिल भोईरची 1 विकेट त्यामुळे जर पाहिले गेले तर 1 विकेट गेली ती म्हणजेच फलंदाज पाहायला मिळाले ते म्हणजेच गोपी यांना आपण पाहिले गेले लवकर आउट झाले आणि त्याच कारणास या धावींचा पाठलाग करत असताना कुठे जर पाहिले गेले तर आतापर्यंत बॅकफुटला जाणवला गेला संघ वियाना सुपर किंग्स या संघाला आपण पाहतायत रोहन दादा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय रोहनजी कुंजवर पाटील स्थापना आपण बघतायत त्यांचा संघ बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतो आणि फिल्डिंग करताना RK टायगर सन्माननीय रणजितजी किणी यांचा आपला संघ पाहायला मिळतोय दोन्ही संघ बलाढ्य आहेत परंतु आता मात्र कामगिरी त्यांना चांगली करावी लागेल 12 चेंडूमध्ये 28 धावा करायच्या आहेत सॅमने आल्या पहिल्याच बॉलवरती चौका ठोकला होता आणि त्याचा आत्मविश्वास या मॅच मध्ये वाढलेला दिसतोय 12 मध्ये 28 षटक क्रमांक जर पाहिले गेले तर तिसऱ्या मध्ये दाखल झालेला आहेत अमित दुधनाथ कमी वयात ज्याने भरपूर जास्त प्रगती मिळवलेली आहे आणि त्याच कारणास्तव जर पाहिले गेले तर JPL मध्ये त्याच्यावर देखील बोली लावली गेली आणि ज्यावेळेला RK टायगर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला बॅटिंगसाठी कव्वेले आणि अमितची आपण जोडी पाहिली होती अमित जर लवकर आउट झाले परंतु कव्वेलेने चांगली बॅटिंग केली पहिल्या डावात पहिला बॉल ऑन साइडला बॉलला दिशा दिले क्षेत्ररक्षक आहेत कुणाल मडके त्याला बीट करत असताना बॉल थेट निघून जाईल 1 बाउन्स ओव्हर द रो 4 धावेंकरिता JPL चौकार मुझे तो इतना बताए कोई दुधनाचा अगदी गतीमध्ये परिवर्तन केले होतं स्लॉरवन चेंडू हाताळला होता आणि फलंदाज सॅम या फलंदाजाने ओळखलं होतं चेंडूला आणि या चेंडूला मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सरळ फेकून दिलं होतं चौकाराकरिता या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 20 अशी स्थिती पाहायला मिळते आता 11 चेंडू असतील आणि या 24 धावांची गरज असेल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सॅम साठी यार मध्ये दूरवरून चेंडूला खेळलाय डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत नंदकुमार रावते आणि चांगला थ्रो पाहायला मिळतोय अगदी चांगला चेंडूला गॅदर केला आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थित फेकला गेलाय आणि या चेंडूला मात्र 1 धाव मिळेल होते या 1च्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावर 10 चेंडू आणि 23 धावांची गरज अगदी काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे काय होईल काय घडलं पाहिजे या मॅच मध्ये नक्कीच मॅच तर रंगली आहे पुन्हा एकदा तिसरा चेंडू हाताळण्यासाठी अमित दुधनाथ अगदी 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना यष्टीरक्षक क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये चेंडूला फेकून दिलंय क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी नाही केली चुकी अजून 1 विकेट डाऊन मिस्टर फलंदाज स्वप्नील मुकादम बॅक टू द पॉवरलॅन कैसे तुझे से नेहमीच त्यांना पाहिलेलं आहे कुणाल पाटील मैदानाच्या मध्ये दाखल झाले जबाबदारीचं ओझं आता मात्र त्यांच्यावरती असणार आहे पहा प्रत्येकाने तर प्रत्येकाचे एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये दाखवले गेले आणि त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर आता मात्र कुणालवरती जबाबदारी असणार आहे परंतु सॅमने सुरुवात चांगली केली आतापर्यंत जवळपास 5 चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये सॅमने केलेला आहे आणि वैयक्तिक 2 चौकार त्यामध्ये पाहायला मिळतात आणि 10 धावसंख्येवरती आतापर्यंत खेळतोय आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते म्हणजे 21च्या घरामध्ये 9 बॉल 23चं समीकरण मॅच जसे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जातील जसे जसे विकेट्स जातील मॅच थोडीशी जर पाहिलं तर दूरवर निघून जाईल त्याच कारण जर पाहिले गेले तर चांगल्या धावसंख्या जर तुम्हाला पाठला करायचा आहे तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संयम नंतरचा अगदी जर पाहिलं तर विस्फोटक खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दर्शवायचा आहे
परंतु अमित दुधनाथ पहिलाच बॉल जर पाहिले गेलं तर या षटकात ज्यावेळेला हाताळला गेला चौकार आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर लगेचच त्याने कमबॅक केलं विकेट. आणि ज्या वेळेला विकेट मैदानाच्या आतमध्ये येते ना त्या वेळेला गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास हा बल जबडीने वाढलेला नेहमीच आपण पाहू शकतात. आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व अगदी पाहिलं गेलं तर प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय JPL जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 14. चला प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग सेटअप करू नका प्लीज, मी विनंती करतो RK टायगर संघाला. प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक मॅच महत्वाची आहे. पुढचा बॉल गोलंदाज अमित दुधनाथ षटकातील हा चौथा बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साइडला बॉल ढकलले गेले, बॉल सर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न चालू, निलेशने जर पाहिलं गेलं तर चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केले गेले. निलेश जर लवकर पुढे आले असते, बॉलवरती कॅरी झाले असते तर वेगाने जर फेकला असता तर कदाचित दुसरी धाव घेताना भावेश फलंदाज सॅम आउट झाले असते. परंतु कुठेतरी पाहिलं गेलं तर लेझी क्रिकेट पाहायला मिळाला नाही. त्याचा फायदा बॅटिंग करणारी टीम अर्थातच वियाना सुपर किंग्स संघाला झालाय. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 23. नक्कीच 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. दुसऱ्या बाजूला सॅम नक्कीच 5 चेंडूचा सामना केलाय आणि 10 धावसंख्येवर तो खेळतोय. कुणाल आल्याला मात्र एक चेंडूची 2 धावांवर खेळतोय. म्हणजेच काय तर कॅप्टन आहे या संघाचा आणि आयकॉन खेळाडू आहे. नक्कीच जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत कुणाल यांच्याकडनं. तर बघूया कुणाल या जबाबदारीवर सार्थ होईल का. नक्कीच 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. या प्रकारे समीकरण पाहायला मिळते. अमित दुधनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डावखुराने गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. अगदी 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. आतापर्यंत त्याने धावा मोजल्यात ते म्हणजे 7 धावा मोजल्यात. एक गडी त्याने आतापर्यंत बाद केलाय या षटकामध्ये. पंच आपण बघू शकतोय विशालजी नाईक सरांना, त्याच्यानंतर स्करलेक पंच ललितजी भोईर बंड्या सरांना आपण पाहू शकतोय. डावखुरा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, फलंदाज सज्ज होतोय. यावेळी मध्ये जोरकस माझा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर कुणाल पाटील नक्कीच इथे मात्र चांगला झेल पकडलाय आणि या परतीच्या प्रवासाला खरं तर मात्र जात असताना अगदी हताश आणि निराश मनाने तो मैदानाच्या बाहेर चाललाय. त्याचे विस्फोटक फलंदाज आहेत परंतु या मॅच मध्ये जास्त काही करू शकले नाही आहेत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश दाखल झालेले आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3 5 चेंडूंचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालेला आहे. ज्याप्रमाणे पहिल्या बॉलवरती अमित वरती चौकार ठोकला, त्यानंतर जे त्याने कमबॅक केलेला आहे अफलातून. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर चौकारला, त्यानंतर ज्या 4 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने मिळून दिल्या गेल्या. ते म्हणजे RK टायगरच्या संघाला वर्चस्व या मॅच मध्ये आतापर्यंत RK टायगर संघाचं राहते. 7 बॉल 21 समीकरण या मॅचचा अगदी जर पाहिलं तर महत्वाचा चेंडू घेऊन अमित दुधनाथ पुन्हा एकदा तयार होतील. हितेश एक असे फलंदाज आहेत की मोठमोठे फटके खेळण्यासाठी नेहमीच त्यांची ओळख राहिलेली आहे आणि ज्या वेळेला जर पाहिलं गेलं तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरण्याची संधी या JPLच्या माध्यमातून दिली गेली. संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 7 मध्ये 21 समीकरण वियाना सुपर किंग्स हे सगळं आपण बघताय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चला जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती करतोय. दोन्ही संघांना ही सूचना असणार आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार अमित दुधनाथ. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे, शॉर्ट बॉलचा वापर केलाय, पुरेपूर समाचार घेतलाय, ज्याप्रमाणे ओळख दाखवली आणि अगदी जर पाहिले गेले तर पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती बिग सिक्सर आलाय मैदानाच्या आतमध्ये हितेशच्या बॅट मधून. मॅचचं समीकरण आता मात्र जर पाहिलं गेलं येणारे 6 चेंडू आणि 15 धाब्यांचं समीकरण. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. घेऊयात आपण एक DJ उराच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
तर आता समीकरण असं पाहायला मिळतं 6 चेंडू असतील आणि 15 धाव्यांची गरज. अगदी शेवटच्या चेंडूवर षटकारासाठी भिरकावलंय. आल्या मात्र षटकाराचे स्वागत केलंय फलंदाज नितेशच्या माध्यमातून षटकाराला आणि त्याच्यानंतर गणित मात्र बदललं गेलं. 6 चेंडू 15ची गरज आहे. नितेश 6 धावांवर खेळतो. 1 चेंडू त्याने सामना केलाय आणि दुसऱ्या बाजूला सॅम ज्याने 5 चेंडूचा सामना केलाय आणि 10 या धावसंख्येचा खेळतोय. पहिला चेंडू कुणाल मडके, शेवटचं षटक. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न झालाय. पल्लू शॉटच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिलंय. नक्कीच चेंडू दन 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 करत निघून जातोय. सीमारेषा पार आलाय चौकार. मध्ये हितेशने आता मॅच मध्ये झालाय अगदी जर पाहिजे तर शिडकाव करण्याचा प्रयत्न राहिलाय. 5 बॉल मध्ये 11 धावा. इथून देखील मॅचचं समीकरण. कुणाल मडके पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल ऑन साइडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचताय. तत्पूर्वी जर पाहिलं तर सिंगल कंप्लीट केले. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 धावा. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 9 धावांचं समीकरण. हा कुणाल मडके देखील एक फॉर्मॅट मधून अजिंक्य संघाच्या माध्यमातून खेळत आहे. परंतु आज जर पाहिले गेले तर RK टायगर्सच्या संघाच्या माध्यमातून एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देखील असणार आहे. कारण की ज्या वेळेला शेवटचे षटक आपल्याकडे दिले जाते आपल्यावरती जर पाहिलं तर आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 9चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा कुणाल तयार. इथे हवेत खेळला बॉल. मिसटायमिंग स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहेत. परंतु पाहत असताना एकदा कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न विकेटने चालवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत अमित दुधनाथ. याही बॉलवरती 2 धावा. सिंगल डबल क्रिकेटचं बेसिक आहे परंतु सिंगल डबल न जोगारता मोठे फटके देखील येणं या मॅच मध्ये गरजेचं असेल. 3 बॉल 7 धावेचं समीकरण. JPL पर्व 4 आपण पाहतायत. मॅच रंगात आले. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर दोन्ही संघ अगदी जर पाहिलं गेलं तर पहिली मॅच जिंकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. 3 चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण. कोण जिंकेल? विहाना सुपर किंग्स जी बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरा बाजूला पाहिलं तर RK टायगर्स. मी विनंती करतो मनीष दादा म्हात्रे MB स्पोर्ट्स कंपल्सरी चेसिंग आहे का आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची प्लीज आम्ही विनंती करतोय. येस कंपल्सरी चेसिंग असणार आहे लक्षात ठेवायचं आहे. तर 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. हा नक्कीच सॅम विषय म्हणायचं झालं तर मात्र संकेत स्पोर्ट्स या माध्यमातून तो चांगला क्रिकेट खेळतोय. मात्र आज विहाना सुपर किंग या माध्यमातून तो चांगला क्रिकेट दाखवतोय JPL मध्ये. यावेळी मात्र काय घडलंय तर इथे मात्र अजून एक चौकार पाहायला मिळतोय. दिशा भरकटली गोलंदाजी आणि मात्र चौकारसाठी भिरकावलाय फलंदाजीच्या माध्यमातून. 4 धावा प्राप्त केल्यात. विहाना सुपर किंग्स जे बसले होते आता उभे राहून मॅच पाहतायत. टाळ्या शिट्ट्या त्या स्टँड मधून येताना दिसत आहेत. कारण जर पाहिलं गेलं तर असं वाटलं होतं विहाना सुपर किंग्स बॅकफुटला आहे परंतु त्यांना फ्रंट फुटला आणण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सॅमने केलेलं आहे. या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 धावा. म्हणजेच 2 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. आता इथून पाहूयात कुणालवरती प्रेशर आहे मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. JPL चे किंवा जीचंद्र परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या त्यामध्ये जर पाहिलं तर हे नियम आपल्या सातत्याने पाहायला मिळतात. येणारे बॉल असतील 2 बॉल मध्ये 3 धाव्यांचं समीकरण. JPL मधील पहिलाच मॅच अगदी जर पाहिलं गेलं तर रंगतदार थरारक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सॅमने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आतापर्यंत जवळपास 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत सिंगल डबलच्या जोरावरती. आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सॅमने केले. जवळपास जर पाहिलं तर महेंद्रजी भगत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. सॅमने जी बॅटिंग केली 22 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर वैयक्तिक खेळी त्याने मैदानाच्या आतमध्ये सादर केले. कुणालची विकेट गेले त्यानंतर गोपीची विकेट गेले निखिलची विकेट गेले परंतु आमच्या विकेट ज्याप्रमाणे गेल्यात परंतु आम्हाला मॅच जिंकायची आहे ही अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. सॅम गायकवाड आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिले गेले. येणारे बॉल असतील 2 विजयाकरिता 3 धावेंचं लक्ष. पुन्हा एकदा कुणाल तयार. खूप चांगला मॅच पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. यार मात्र अगदी चेंडूला खेळलं जातोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पळून पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र इथे मात्र काय घडलंय तर इथे मात्र 2 धावा या पळून पूर्ण घेतल्या आहेत.
कुठेतरी कॉल नव्हता इथेच दुसऱ्या धावेचा, परंतु वेगाने धावले, त्याचा फायदा झाला. फिल्डिंग करणारी टीम कुठेतरी चुका करताय, या चुका तुम्हाला आता मात्र या शेवटच्या बॉलवरती नाही दाखवायच्या आहे. धावा फटकावरती लागल्या गेल्या 43 धावा. आता मात्र एक बॉल आणि करायची आहे एक धाव. JPL ची पहिलीच मॅच काय रंगतदार स्थितीमध्ये 10 बॉल मध्ये आतापर्यंत 24 धावा केल्यात. वैयक्तिक खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सॅम यांना आपण पाहतायत. जुचंद्र प्रीमियर लीग पहिलाच मॅच 1 बॉल 1 RK टायगर्स की त्यांच्या विपक्षामध्ये विहाना सुपर किंग्स कोण जिंकेल. आतापर्यंत सॅमने तर चांगली बॅटिंग केले, परंतु एक धाव त्याला करायची आहे. आतापर्यंत जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये कुणाला देखील चांगले गोलंदाजी केले, त्याला देखील ही एक धाव रोखायची आहे. मजा येईल मॅच पाहण्यासाठी. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर फिल्डिंग सेटअप केली आहे, अगदी जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये संपूर्ण क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. परंतु ही जी मॅच आहे ती भरपूर हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू एक धावेचं समीकरण, प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या त्या मॅच साठी. एक बॉल 1 शेवटचा बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे. विनिंग शॉट, मॅच खल्लास, खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन्स विहाना सुपर किंग्स. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये सॅमने बॅटिंग केलंय, प्रत्येकांचं मत्र मुक्त केलंय आणि षटकार ठोकलाय शेवटच्या क्षणाला. मॅच विनिंग. तर हँडशेक करायचंय, दोन्ही संघाने हँडशेक करून मैदानाच्या बाहेर जायचंय. नक्कीच एक जबरदस्त सामना विहाना सुपर किंग वर्सेस RK टायगर्स. आणि काय जबरदस्त सामना रंगला होता. अगदी एक चेंडूमध्ये एक धावांची गरज होती आणि शेवटच्या चेंडूवर खऱ्या तर मात्र सॅम मार्फत षटकार टोकला गेला आणि षटकाराची मॅच फिनिश केली गेली आहे. चांगला सामना, हँडशेक करून मैदानाच्या बाहेर जायचा आहे. याच्यानंतर शिवतेज स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला पत्तू पॅकर्स. एक जबरदस्त सामना, अजून एक चांगला सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. एका बाजूला विशाल जितेंद्र पाटील यांना देखील विफणून आणणार आहे शिवतेज स्पोर्टच्या माध्यमातून. भावेश पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मध्ये. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो पार्थ यांना देखील पाहू शकताय. त्याच्यानंतर सागर पाटील. चला लगेच आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि मला वाटते ध्रुव म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे, तर मार्गरेट 11 तो बर्थडे सेलिब्रेशन करतोय, तर त्याच्याकरता आपण गाणं प्ले करायचंय डिस्क जॉकी. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये ध्रुवला आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ध्रुव पुष्पराज म्हात्रे यांचा आहे वाढदिवस आणि त्यांच्याकरता हे गाणं डीजे आपण प्ले करायचंय आणि टाळ्या वाजवायच्या आहेत, त्याला आपण बर्थडे सेलिब्रेशन करतोय. आणि तो सेलिब्रेशन केला जातो. चला बॅटर पाठवा संदीप सर. पहिलाच मॅच आणि ऑक्शनचा पहिलाच खेळाडू जो होता तो आपण पाहिला सॅम गायकवाड आणि पहिल्याच मॅच मध्ये JPLच्या मॅन ऑफ द मॅच पहिली स्लाइड त्याची आली होती. सॅम आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता, जिथे आमचे प्रतिनिधी जॉईंट आहेत तुषारजी सोनवणे. चला मी विनंती करतोय जिग्नेश दादा म्हात्रेंना आपण यायचं आहे. आपल्या शुभ आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठिकाणी देणार आहोत. JPL आपण बघतायत चौथं पर्व आणि ज्याप्रमाणे सॅमने चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, ज्याप्रमाणे संघाला गरज होती आणि त्याच पद्धतीने त्याने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली गेली. जिग्नेश दादा म्हात्रे आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देणार आहोत. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तो जर आला नाही तर आतापासून ठरवले 2 धाबांचे पेनल्टी असेल. दुसरं म्हणजे 15 मिनिटं दिलेत तुम्हाला 3 षटकांकरता. 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण झाली पाहिजेत. त्याही अधिक जर जास्त वेळ तुम्ही खर्च केलात तर चौथ्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि हे नियमावली आमच्यापर्यंत
मनीष म्हात्रे जे आयोजक कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून आलेले आहे हे लक्षात असू द्या. 15 मिनिटं 3 षटकांकरता आणि मॅचला आपण सुरुवात करा. वळी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला सॅम थोडस धावत आपण देखील प्लीज. चला पहिल्या मॅचचा वाटतो मॅच आपण देणार आहोत सॅम याला. विथ द बॅट चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. जिगणेश जाधव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. पहिली मॅच जिंकले विहाना सुपर किंग्स या संघाने. अभिनंदन सॅम आणि पुढच्या वाटचालीसाठी असेल खूप खूप शुभेच्छा. प्रतिक्रिया घेणार नाहीत. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. त्या ठिकाणी जर पाहिजे तर संदीपजी गावण सर आणि अक्षयजी साटम सर ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पतू पॅकर्स टीम एक्स्ट्रा